आज आपला स्कूल टिफिन सिरीजचा हा दिवस दुसरा. तर आज मी तुम्हाला असाच पौष्टिक पदार्थ दाखवणार आहे जो मुलं अगदी आवडीने खातील. त्याचं नाव आहे पालक बेसन पुडला. मुलांची दिवसाची सुरुवात जी आहे ती अगदी एखाद्या छान पोटभरीच्या पदार्थांनी जर झाली तर त्यांना दिवसभर जी आहे ती एनर्जी मिळत राहते. तर मुलांच्या टिफिनसाठी आज आपण जे बनवतोय पालक बेसन पुडला, ह्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मी एवढं बेसन घेतलं आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट थोडीशी घातली आहे. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं हिंग आणि त्यानंतर ह्यामध्ये मी थोडासा ओवा घातला आहे. त्यामुळे मुलांचं पोटाचं आरोग्य जे आहे ते सुद्धा चांगलं राहतं. त्यानंतर ह्यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत. तीळ थंडीमध्ये मुलांना उष्णता म्हणजेच ऊर्जा देतात. त्यामुळे ते सुद्धा आपण ॲड केले आहेत आणि ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला मी पालक ॲड केला आहे. बऱ्याच वेळेला मुलं जी आहेत ही भाज्या खाण्यासाठी थोडासा कंटाळा करतात. पण पालकाचे जे फायदे आहेत ते जर तुम्ही त्यांना सांगितलेत किंवा बेसन पीठ ह्यामध्ये जे काही फायदे आहेत ते जर तुम्ही त्यांना मुलांना पटवून दिलेत तर त्यांनासुद्धा हे खाण्याची आवड निर्माण होईल. तर जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी चणा डाळ हे अतिशय प्रथिनांचं उत्तम असं स्रोत आहे आणि ह्या चण्याच्या पिठामुळे पोटसुद्धा अगदी भरलेलं राहतं आणि पोट जर व्यवस्थित भरलेलं असेल ना तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सुद्धा अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये अगदी व्यवस्थित राहतं. तर त्यामुळे आपण ह्यामध्ये इथे चणा डाळ वापरली आहे. यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखी खनिजं त्याचबरोबर बी जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना हाडांना मजबूती मिळते आणि त्यांना भरपूर सारी ऊर्जासुद्धा मिळते. त्यामुळे त्यांचा दिवस जो आहे तो प्रोडक्टिव्ह राहतो. तर ह्या आपण जे बॅटर बनवलं त्यामध्ये आपण एक ब्रेडचा स्लाइस घातला. दोन्ही बाजूनी तो आपल्या बॅटरमध्ये कोट करून घेतला आणि तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप घालून तुम्ही हा दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी असं आपल्याला करून घ्यायचा आहे. परत आता पालक आपण ॲड केला आहे. तर पालकमध्ये विटॅमिन के त्याचबरोबर कॅल्शियम भरपूर आहे, ज्यामुळे मुलांची हाडं मजबूत होतात. डोळ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले जे घटक आहेत जसं की ल्युटीन हे ह्या पालकामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे पालक आपण ह्या पद्धतीने मुलांना खाऊ घालू शकतो. तर आपण इथे पहिला आपला पुडला तयार झाला आहे. तशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा आता करून घेणार आहे. तर तुम्ही इथे ब्रेड जो वापरला आहे तो तुम्ही ब्राऊन ब्रेड तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता. मी इथे आपला रेग्युलर व्हाईट ब्रेड जो आहे तोच वापरला आहे. दोन्ही बाजूनी त्याला कोटिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि तव्यावरती घातल्यानंतर अगदी घाई न करता दोन्ही बाजूनी हा खरपूस असा आपण तुम्ही बघाल फ्राय करून घेतला आहे. तेल किंवा तूप ह्याचासुद्धा खूप जास्त इथे गरज लागत नाही. सकाळच्या घाईच्या वेळेत अगदी कमी वेळेमध्ये हा पुडला जो आहे तो बनवून तयार होतो. कारण कमीत कमी इन्ग्रेडियंट्स आहेत, पण जे इन्ग्रेडियंट्स आपण वापरले आहेत ते मुलांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक आहेत. तर आता इथे मी एका पुडल्यावरती चीज जे आहे ते किसून घातलं आहे. तुमच्या मुलांना जर आवडत असेल तर त्यांना ह्यामध्ये एक पनीरचा स्लाईससुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती आता दुसरा पुडला जो आपण तयार केला होता तो मी ठेवणार आहे. दोन्ही पुडले गरम असल्यामुळे आतलं चीज जे आहे ते पूर्ण लवकर मेल्ट होतं. तर प्रोटीन रिच असा आपला हा पालक बेसन पुडला इथे खाण्यासाठी तयार झाला आहे. तर आता ह्याला मधून जे आहे ते मी इथे कट देते, कारण दिसायला एखादा पदार्थ जर आकर्षक दिसला तर मुलंसुद्धा तेवढ्याच आवडीने खातात. तर हा आता आपला इथे मी 2 भाग केले आहेत. तुम्ही ह्याचे 4 भाग करूनसुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता. आता ह्यामध्ये तुम्ही बघाल चीज जे आहे ते छान मेल्ट झालं आहे. तर आता हे नक्कीच बनवून बघा. तर आजच्या दिवसाची ही टीप अशी आहे की मुलांना त्यांची आवड ओळखा आणि त्यानुसार त्यांचा आहार निवडा. त्यामुळे मुलं अगदी आवडीने तो खातील आणि त्याचबरोबर त्यांना पौष्टिक काहीतरी आपण खाऊ घातलेल्याचा आनंद आपल्यालाही मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ते फायद्याचं ठरेल.